दिवाळीची साफसफाई वगैरे करणं आहे आणि एक लॅपटॉप वगैरे आहे जे की फोटो वगैरे पाहणं चालू असतं राधिकाचं. एडिट वगैरे करणं झालं. कळलं? बरेचसे काम आहेत आणि खूप सारे कपडे केलेत त्यांनी. तर 8-15 दिवसाचे कपडे एक खट्ट्यात मारून दिलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मजेत असणार. तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आणि इकडं बघा, आज जे आहे दिवाळीची सर्व साफसफाई वगैरे काढलेली आहे. म्हणजे कसं आता दिवाळी जवळ आलेली आहे ना, त्याच्यामुळे सर्व जे असते दसऱ्यापासूनच सुरुवात झाली असेल साफसफाईसाठी. त्यासाठीच म्हटलं की आज राधिका जे आहे थोडंसं जे आहे साफसफाईचं कामं वगैरे चालू केलेले आहे. आणि तिकडं आई तुम्ही पाहिलंच असेल कालच्या व्हिडिओमध्ये, आई जे आहे तिकडं शेतामध्ये जे आहे थोडंसं काम वगैरे होते ते करणं चालू आहे. गावाला गेलेले असल्यामुळं जे आहे आई वगैरे तिकडेच आहे आणि आई पण तिकडचे घरं वगैरे सफा करत आहे. कारण तिकडे पण खूप पसारा झालेला आहे. ॲक्च्युअली काल तर व्हिडिओमध्ये घेता नाही आलं ते, पण तरी म्हटलं ठीक आहे. आता जसं शेताचं काम झालं, घरचे काम झालं, तिकडे पण आईचे काम कंटिन्यू चालू आहे. पण तसेच इकडे राधिकाचे पण कामं चालू आहे. कारण इकडे बघा जे आहे दुपारचे भांडे वगैरे तसेच राहिलेले आहे. आणि कामं म्हटलं तर कसं रविवार दिवशीच चांगलं राहतात. काय काय चालू आहे? साफसफाई करते. साफसफाई वगैरे चालू आहे ना? जरा जरा करा म्हटलं. जास्त सामान नाही आहे आपले. डबे गिबे घासघूस करते, 2-2 डबे आहेत. अरे पण यावर जे आहे कंडिशन साफसफाईची नाही आहे तुझी. पण कसं करमती का 21 तारखेला असतं दिवाळी. म्हणजे जवळपास आता एकदम जवळ आहे, जास्त दिवस पण नाही आहे. म्हणून म्हटलं की जरा जरा रोज करत जाईल. आई आता तिकडे गेला तर कसं काय होणार नाही ना. हो, वेळेवर फराळाचं चालते, दिवाळीचं सामान वगैरे आणायचं. म्हणजे तो दिवाळीचा आठवडा तोच राहते पुढचा आठवडा. आणि आता आधीचा आठवडा आहे. कारण आई पण नाही इकडं. किती गडबड. आई पण तिकडचं करेल काही इकडचं करेल, दोन्हीकडचं करावं लागते ना. आता लगेच पोचा मारते आणि भांडे घासून घेते. भांडे राहिले. हो ना, भांडे पण आता कसं आहे तिकडचे भांडे खूप सारे होते, इकडे जास्त भांडे नाही आहे. म्हणून आता गोडचे डबे घासले तर बस झालं. कारण दिवाळीतला तसं मांडत नसते ना लक्ष्मीला. साफसफाई केल्याशिवाय साफसफाई करावी लागते. आणि ते दिवाळीचे नेमके साफसफाईचे जे आहे काय काय असते? साफसफाई म्हणजे सामान असतं सर्वच करायला लागते ना. दिवाळीचं फराळाचं राहिलं आणखी दळण वगैरे आणलं लागून करू. ते झालं साफसफाई. जसं की आता झाडू पोछा हे तर रेग्युलरचं झालं. पण बरेचसे जाळे वगैरे झालेले असतात घराला. तसं इकडचं नवीन आहे. जाळे वगैरे काढले का? जास्त जाळे वगैरे नाही घरात नाही, कारण नवीन आहे सर्व. आणि आपण आता हे तर जरी साफसफाई करत असलो तरी आपलं हक्काचं घर थोडे आहे. कोणतं? हे वालं. मग हे भाड्याचं घर. भाड्याचं घर असलं तर करावंच लागतं. लक्ष्मी कशी येणार घरी? संध्याकाळला लक्ष्मी येत असते. हक्काचं घर तिकडं. इकडंच न्यावं लागेल डबे. इथं घासता नाही ना बेसीमध्ये. थोडं थोडं घेऊन जाय. एक सर्व जे भांडे वगैरे काढलेले आहे घासाला पण. आणखी इकडे पण भांडे वगैरे नेणं चालू आहे. मेन जागा इकडचं राहिलंच होतं. हे जे आहे धुणे वगैरे धुणं, भांडे धुणं, त्यासाठी मस्त जागा आहे. हा पोर्शन इकडे कपडे वगैरे वाळू घालायसाठी पण चांगला आहे. सर्व आहेत तसे बरेचसे कामं. दिवसभर पुरतात असे काम आहेत. पण चालते तरी ठीक आहे. हां, जेवढे झाले तेवढे कर. बाकीचं जे आहे आपण संध्याकाळी करू लागू, कारण मला पण करू लागायचे आहे. तर असं आहे दिवाळीचं साफसफाई वगैरे करणं आहे. आणि एक लॅपटॉप वगैरे आहे जे की फोटो वगैरे पाहणं चालू असतं राधिकाचं. एडिट वगैरे करणं झालं. काय झालं नेमकी? पडली ना तिथं. इथं लागलं काय? पाहायला लागलं तरी तुला म्हटलं हळू कर. काय पाहायला लागलं? आणि हे कसं काय झालं बरं इकडं? सर्व पाणीच पाणी इकडं तर. बापरे बाप. काय बरंच लागलं वाटतं. चल दवाखान्यात. चला चल. दवाखाना आज रविवार म्हणून बंद असू शकते. चला चला. हळू करायचं ग, एवढं काय घाई, काळजी करायचं. थोडं थोडं करते म्हटलं मी.
तिथं ऑइल ठेवलेलं आहे आमचा. हो, ऑइल आहे ना आपल्याकडे तसं. मॅडम दिलेलं आहे तसं कंबरसाठी पायाला लावायला. हे तसं चालतं, तेल वगैरे लावा थोडंसं, नाही तर मग उद्याला जाऊच आपण. हात थरथर करत. हो ना, काय घाबरायचं एवढं, हळू करायचं काय. आई ना एक तर माहीत आहे ना. 2-2च डबे नेत होती, बेसिनमध्ये घासता नेत नाही एवढं मोठं. तरी पहिले एक तर पाणी सांडलेलं तिथं सर्व ओलं गट, आणि आता इकडं हे होते साफसफाई. म्हणजे दिवाळी सफाई कधी पण मागात पडत असते. एवढं थोडं करायचं काही, हळू घ्यायचं. पूर्ण बोलत दम लागू राहिला. काळजी घ्यायची. थोडंसं हळद वगैरे लावून देता येईल. उद्याला दवाखान्यात जाऊ आपण आता, कारण आज दवाखाना वगैरे बंद आहे. ही एक बॉटल आहे, आणखी ते पण आहे तिकडे आहे ना. ते नाही आहे, ते नाही का, ही आहे. हे दिलेलं आहे ना कमरेला लावायची. हे अगोदर हो. पाय मुरगळला का इथं काय. तरी किती वेळा 1000 वेळा म्हटलं हळू करत जा, हळू करत जा. मी करू लागलं असतं हळूच थोडंसं, करत होती मी करू लागलं असतं. काय तुम्ही तिकडे जाता मग काय कामाला गेला मलाच करावं लागणार. ठीक आहे, राहू दे आता. आता नंतरचे काम पाहता येतं नंतर. ठीक आहे, आई आल्यावर पाहू आपण. कस तरी उरवली. हो चालतं. चल दवाखान्यात जाऊन येतं, दाखवून देऊ. नाही तर विचार, तुम्ही फोन लावून निघतो जणाला. मॅडम जे आहे, मॅडमला फोन लावता येते आणि विचारून घेता येते. तसं ऑइल आहे तसं म्हणा, ऑइल पण लावलं तर बरं. आणखी दुसरी काही दुखत आहे का. इथंच पोटात कस तरी होते. हळू घ्यायचं. आता कुठं मला बरं वाटत आहे. पायाला खूप मूळ चालली होती आणि पायाला थोडंसं ऑइल वगैरे लावलं होतं दुपारला, आणि दुपारपासून मी झोपलेलीच होती आणि मला दम पण खूप वाढलेला होता. तर मला बरं वाटत आहे आता. म्हटलं दवाखान्यात चला म्हणत होते मला, तर मी म्हटलं जाऊ द्या, आता बरं वाटत आहे मला. आणि यांचं काय चालू आहे. आता काय करणार आहे, कपडे प्रेस करणं चालू आहे थोडंसं जे आहे. कारण म्हटलं राधिकाला थोडंसं पाय वगैरे मुरगटलेला आहे, तिला कशाला कळायला, आणि तिला येऊ आता होत नाही ना. हो ना, त्याच्यामुळे थोडंसं जे आहे करू वगैरे नाही तर आतापर्यंत मीच करणार केले सर्व कपडे वगैरे. तिकडं घरात गावाकडे गेलं तर शेतामधलं करू लागायला लागते, आणि इकडं असलं तर घरचं पण थोडंसं करू लागायला लागते. कारण तिला पण त्रास होते, त्याच्यामुळं थोडंसं जे आहे प्रेस वगैरे चालू आहे कपडे. तर आज तर असं झालं, नेमके काय होतं माहिती आहे का, इकडं राधिकाचा पाय वगैरे मुरगटला. पण असं वाटलं की बसते का नाही बसत, पण ते थोडंसं मलम वगैरे लावला तर थोडंसं बरं वगैरे लागलं. तरी पण तिनं बरंचसं जे आहे काम वगैरे केले, किचनचं पण केलं, आणि हे कपडे पण तिनंच काढून ठेवले होते प्रेस करा म्हणून. आता कसं इकडं तिकडं, आता दिवाळी येत आहे, सर्व येत आहे, तर दिवाळीमध्ये होणार नाही तर. पण तरी जे आहे कपडे वगैरे झालं तर हे होऊनच जातात समजा. पण तरी कामं करायच लागतात सर्व, बरेचसे काम आहेत. आणि खूप सारे कपडे केलेत त्यांनी, तर 8-15 दिवसाचे कपडे एक खट्ट्यात मारून दिलेले. मिस करणार होती, पण मलाही त्रास नाही द्या वाटत. पण कसं आहे आता होत नाही माझ्याच्यानं बसणं, त्यामुळं काही मी केले नाही तर. आणि हे बघा किती छान मुरब्बा केलेला आहे मी. कारण दुपारला मी नाही का आवळे टाकले होते, आवळे उकळायला टाकले होते वाफेवरती. तर म्हटलं तर काय करायचं, तर आता नाही का मुरब्बा करून टाकला. आता प्रश्न पडला भाजी काय करायची, तर आता मी नाही का आता माझ्याच्यानं काही होत नाही आहे तर मी खिचडी लावणार आहे. आणि इथंच पडली होती मी मगाशी, आणि इथं पण खूप जाळं झालेले आहेत, आणि इकडची मी पूर्ण काढलेले आहेत दुपारला. तर चालू आहे असं एक एक आवरणं. तर आता यांना म्हणतो माझा हात नाही पुरत, त्या काढून दे एवढं, खूप सारं नाही आहे. तर असं आहे सर्व, भांडे वगैरे लावायचे आहेत सर्व. इतका पसारा पडलेला आहे, काय करावं काही नाही. तर खूप टेन्शन पडलेलं आहे मला. त्या घरातली जाळं राहिले काढायचे, थोडे काढून देतो. द्या ना तेवढं. झाडू पाहून दे ना इकडेच, झाडू आहे ना तिथंच, हे करू का नंतर. तेवढं काढून द्या ना, मग नंतर कर. एवढी परेशानी चालू आहे आज तर माझ्या मागे, काय करावं काय नाही, काय करावं काय नाही. तर झाडू आहे त्या रूममध्ये हे इकडनं, इकडचे स्लॅब इकडे पुन्हा इकडे पण सर्व कोपऱ्यात असतात.
का खूप याच रूम मधले राहिले होते ते हा? हा तिकडचे मी हळूहळू काढले होते. का बरेचशा झाडे गिळाचे आहे म्हणतात, सर्व झाडे काढायची आहेत. खूप सारे आता दिवाळी साफसफाई म्हटलं की खूप सारे या कॅनवर उभे राहा. कॅन आणली त्यासाठी स्टार्ट. हळू करा हळू. हो आता इथं तुझं झालं तसं. पण आता असं संध्याकाळचे काम करावं लागत आहे. दुपारी आपल्याला वेळ नाही भेटला थोडासा, दुपारी स्टॉप केले होते आपण. बस झालं. हो, आणि एवढंच राहिलं होतं. बाकी ना. सर्व जे आहे झालेले आहेत का? हा इकडचं थोडंफार काढलेलं आहे मी सकाळला. खूप परेशानी. आई असते तर आईने मला थोडीशी मदत करू लागली असती. प्रेस चालू आहे इथं. कपडे वगैरे प्रेस बंद करा पहिले. तर असं आहे, आता जेवण वगैरे करते मी, जेवायला पण. तर भेटूया पुढच्या शूटमध्ये. तोपर्यंत बाय बाय.